तर आज येऊन जातो आपण खासदार मध्ये आलो तर सही ना. शंकर महादेव कधी आला आपल्याला याचे काही विषय समजत पण नव्हतं ना. आपला हिमांशू भाऊ इकडे दौरे सुटले होते, तो तर नाचायलाच लागून गेला. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही चांगले असणार. तर बाय आजचा विषय असा आहे की आज जायचं होतं आपल्याला खासदारमध्ये. सर्वात आधी गाडी वगैरे काढून टाकतो ना, निघून जातो खासदारमध्ये ज्यासाठी. आपण इकडे येऊन तर जातो ना. तुम्हाला तर माहिती आहे आज कोण येणार होता. कारण भाई आज येणार होता इथं शंकर महादेव ना. त्याचे गाणे तर तुम्ही ना ऐकलेच असाल, देशभक्तीचे गाणे म्हणते. सर्वात आधी समोर येऊन जातो ना, जागा पकडून टाकतो. कारण भाई मग लेट आलो तर जागा बी नाही भेटत ना, अंदर यायला पण नाही भेटत. आज पाहिले ते एवढूसे पण गर्दी नव्हती ना. श्रेया घोषालच्या वेळेस साला आपल्याला अंदर यायला पण नाही भेटलं होतं. भाई आपल्याला इकडे खूप बोर मारत होता. हिमांशू भाऊ तर बसला होता मोबाईल पाहत ना. साला आपल्याला बोर मारत होता. कारण भाई आपल्या मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती ना. आपल्याला चार्जिंग लागते ब्लॉक साठी. मग डायरेक्ट शंकर महादेव येऊन जाते. बरं कधी आले का आले याचे काही आपल्याला विषय माहित नाही. त्याबरोबर डायरेक्ट गाणे म्हणायलाच लागून गेले. भाई मग आपण तर गाणे ऐकतच बसलो होतो. बरं ना, गाणे बी एवढे सही म्हणत होते तर तुम्ही सेटअप तर बघूच शकता. भाई गाणे ऐकता ऐकता आपले हिमांशू भाऊले दौरे सुटले होते. कारण तो म्हणते एवढे खत्री गाणे म्हणताय तर नाचणं तर बनतेच म्हणते. साला खुर्चीवर चढून गेला ना, नाचायलाच लागून गेला. हिमांशू भाऊच्या नाचणं वगैरे होऊन जाते ना. साला पवन भाऊ नाचला नाही बरोबर तर त्याला मारायलाच लागून गेला हिमांशू भाऊ. तर भाई आमच्या बाजूला जे काका बसले होते त्यांच्या बी काही अलगच नाचणं होतं. बरं ते म्हणते मी नाचता होतं, माई बी एक व्हिडिओ बनवून दे म्हणते. म्हटलं सर्व नाचतच होते तर म्हटलं आपण का खाली बसायच्या. मग आपण बी नाचायला लागलो. मग भाई नाचणं वगैरे होऊन जाते तर सर्व आपल्या मोबाईलचे टॉर्च चालवत राहते. जसं काय यांच्या मोबाईल मध्ये टॉर्चच नाहीये. मग भाई आपला एन्जॉय वगैरे होऊन जाते ना. डायरेक्ट घरी जायसाठी निघून जातो. पण साला आपला हिमांशू भाऊ ऐकते का, तो गाडीवाल्याची चेंगड घेत बसला होता. तर मित्रांनो आजचा ते एवढंच. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करून घ्या.